शेतकऱ्याच्या अंगावरती लाज असण्याचा कपडा येत नाही, शेतकऱ्याचा कर्ज भाग नाही, तोपर्यंत महात्मा गांधीचं नाव लिहिण्याचा अधिकार एका पहिलं होतं, शेतकऱ्याला मी धोकापासून धोका सोडून काढली. अहो आता किती सावकारांना तुम्ही ते सावकारांना मी सोडून काढीन धोक्यापासून धोका करायचा. नंतर आता मध्ये म्हणून सांगितलं होतं की ते सावकारांची पाठीची चावी लावून टाकली. आता अर्जाला किती सावकारांच्या त्यांनी चावी काढल्या मला काय माहिती नाही. आता फक्त माहिती काढतो इल्ल काही नाही घोषणा लोकनेता मिळण्यासाठी फक्त घोषणा देण्याचं काम आतापर्यंत आवाहन केलंय. निवडणुका आल्या की बजेट पुढे आपल्याला निवडणुका आल्या की मग पैसा येतो पैसा. मग गांधीजी सगळ्यांना बघायला गांधीजी निवडणुका आल्या आता कुठे गांधीजींचा होत आहे ना पार्टीच्या ते निवडणुका आल्या की सगळ्यांना गांधीजींचं दर्शन होतं. सगळ्यांना गांधींचं दर्शन आहे. आणि उद्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा जोपर्यंत 100% कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्हाला तुमची उद्योगींची मानगोटी पकडले की मानगोटी शिवसेना तुमची सोडणार नाही. म्हणून माझ्या बांधवाला एकच अपेक्षा इथं बांधणारा आहे. पुढे जायचा वेळ होतोय येईल. आता मला एखाद्या समस्या कळलेल्या आहेत मी सतत तुमच्याकडे संपर्क साधेल. पण किसनेचं काम करण्यासाठी या पश्चिम भागासह न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या काळामध्ये आम्ही 5,000 कोटी खर्च केले. 80% आम्ही काम केलं. पण कालच्या 8 वर्षामध्ये 20% काम तुमच्या घरून काम करू शकले नाही. अरे 1 लाख आणि 18 कोटी कर्ज तुम्ही केले. म्हणजे जे मूल जन्माला येते ना त्याच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती 16,500 कोटीचं कर्ज या आबानी केले. आता या शासनकर्त्यांनी केलं आहे. उद्या तुम्ही मागणी केली 2 मिनिटं घेतोय. त्यावेळेला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी कवी भूषण ज्यावेळेला आले होते त्यावेळेला कवी भूषण यांनी सांगितलं होतं की काशी की कला जाती मथुरा में नदी होती. काशी की कला जाती मथुरा में नदी होती. अगर शिवाजी न होते तो सुंदर तपती होती कवी भूषणांनी सांगितलं होतं. आज या शिवशाहीमध्ये या महाराष्ट्राचा नव्हे हिंदुस्थानचा प्रत्येक हिंदू असं सांगतोय. या शिवशाहीमध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला नसता तर या हिंदुस्थानचं पाकिस्तान कधी झालं असतं. म्हणून आपण सगळे फक्त उद्योगींच्यावरती विश्वास ठेवा. उद्योगींच्या पाठीशी गंभीरपणे वेळ हा तुम्ही तुमचं कर्ज महाग राहणार नाही आपण विश्वास व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची विरा घेतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराज.